व्यवस्थित व्यवस्थित पहा, व्यवस्थित पहा. कोण आहे? नाही थांबायचं का? नाही नाही चालते नाही ना. काय त्यांचं नाव काय रे? हां, हरिचंद्र बावस्कार भाऊ. मला असं वाटते काय वय होतं रे? 75 वर्षाच्या वयामध्ये हरिचंद्र भाऊ बावस्कार यांना जर कीर्तनामध्ये देवाचं बोलावणं येत असेल तर हे त्यांचं भाग्य आहे. 75 वर्षाचं वय झाल्यानंतर कीर्तन ऐकता ऐकता कीर्तन ऐकता ऐकता कीर्तन ऐकता ऐकता अरे अंतीच्या मती साचकन पुढले गती. तुझी का सांग. वा. मी सगळ्या वारकरी संप्रदायाच्या वतीने, मी भोजने महाराज संस्थांच्या वतीने, स्वानंद सुखनिवासी जोग महाराज शिक्षण संस्थेच्या वतीने हरिचंद्र भाऊ आहे ना बावस्कार यांना मनपूर्वक या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करतो. आणि मला असं वाटतं की हा तुमच्या गावातला इतिहास राहील. इतिहास. हरिचंद्र भाऊ कीर्तन ऐकता ऐकता गेले हा इतिहास राहील बरं का. खरं सांगतो तुम्हाला, जाणं तर जाणं आहेच, आपण कुठं थांबणार आहोत. पण मला असं वाटतं की हरिचंद्र भाऊ तुम्हाला जसं कीर्तनात आलं ना तसं आम्हालाही कीर्तनातच येऊ द्या. हो नाही, आम्हाला येऊ द्या याचा अर्थ आपल्याला नाही का कीर्तनात यायला हरकत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की कीर्तन ऐकता ऐकता जर त्यांचं जाणं असेल तर मला असं वाटते की आपल्यासाठी ज्यांचे वडील गेले त्यांना दुःख असेल, त्यांचे काका गेले, पण मला असं वाटतं की त्यांच्यासाठी हा मार्ग अत्यंत चांगला असेल की कीर्तनामध्ये त्यांचं जाणं झालं. हा या गावातला इतिहास झाला. काय रे नाव त्यांचं? हरिचंद्र भाऊ बावस्कार. खऱ्या अर्थाने कीर्तनामध्ये 75ची वय आहे ना रे. 75ची वय असताना कीर्तनामध्ये येऊन बसले होते आणि कीर्तन चालू असतानाच त्यांना देवाज्ञा झाली. पुनश्च एकदा मी त्यांना श्रद्धांजली समर्पित करतो. आणि खरं म्हणजे तुमचं कौतुक करतो गड्या, खरंच कौतुक करतो. ही घटना घडूनही तुम्ही कीर्तन चालू ठेवलं आहे. एकादशी वारी दर 15 दिवसाला 10 वर्षापासून. एकादशीची वारी 10 वर्षापासून दर 15 दिवसाला. हा म्हणूनच हे आलंय ना. दर 15 दिवसाला भोजने महाराजांची एकादशीची वारी त्यांनी चुकू दिली नाही. किती वर्षापासून? 8-10 वर्ष झाले. 15-16 वर्षापासून त्यांनी पायी वारी पायी वारी भोजने महाराजांची पायी वारी एक तपापेक्षा जास्तच झाले असेल का नाही. 12 वर्षापेक्षा जास्त माझ्या भोजने महाराजांची वारी ते पायी करत राहिले. आणि मला वा 5 वाऱ्या पंढरपूरच्या पायी केल्या भोजने महाराजांच्या सोबत. आणि भोजने महाराजांची प्रत्येक एकादशीची वारी पैदल वारी केली कंचनपूर ते अटाळी. मला असं वाटते म्हणूनच त्यांचं इथं जाणं झालं ना. म्हणूनच झालंय. आणि कथाही ऐकत होते. असो सज्जनानो, आणखी पुनश्च एकदा मी त्यांच्या निमित्त या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करतो. आणि खरं म्हणजे हा त्यांचा पुतण्या आहे नाही का, महादेव भाऊ. आणि तरीसुद्धा आपण इथून काहीही हालचाल न करता कीर्तन चालू ठेवलं. कौतुक केलं पाहिजे. नाही तर एखाद्याने म्हटलं असतं बा आमचे चुलते गेले, आमचे वडील गेले, थांबवा तुम्ही आता, तुम्ही राजा मस्त बोलून राहिले, असं नाही. पण मला असं वाटतं एवढं होऊनही जर तुम्ही हे कीर्तन चालू ठेवलं असेल आणि उद्याचे आणि सगळे कीर्तनं जर या ठिकाणी होत असतील तर बाहेरगावच्या लोकांनीसुद्धा कंचनपूरकरांचं कौतुक केलं पाहिजे या निमित्ताने. आणि म्हणून हा उत्सव अत्यंत उत्साहाने आपण करता. तरुण मंडळी याच्यामध्ये फार चांगली सहभागी आहे.